सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग्स. तर आता आम्ही जाणार सगळेजण फिरायला, आणि फिरायला जाणार आहे कुठं तर मावशीच्या तिकडे गावाला जाणार आहे. आणि तिकडे जायचं कारण म्हणजे आजीचं काहीतरी ऑपरेशन झालं डोळ्याचं, त्यामुळे तिकडे जाणार आहे बघायला तिला. तर आता जाऊया. आणि आमच्यावर आता कोण कोण आहे, आम्ही पहिल्यांदा गावाला जाणार आहे आणि तिथून मग जाणार आहे, कारण की सगळेजण एका गाडीवर जाऊ शकत नाही ना. मग 4 व्हीलरमध्ये जाणार आहे आम्ही काकावर. तर तिथे गेल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला सगळ्यांना कोण कोण निघालं आम्ही ते. तर आता चल जाऊया. आता वातावरण पण खूप मस्त झालंय, म्हणजे पाऊस हे उघडलाय आणि म्हणजे आभाळ पण आहे थोडंसं. पण जाऊ दे, तिकडे वातावरण खूप खतरनाक आहे. तुम्ही आता येणाऱ्या ब्लॉगमध्ये बघा तुम्ही, कारण की ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. तर गाईज आमचं आवरलं आता आणि आम्ही सगळेजण निघालोय. आता सगळेजण रेडी पण झाले. चला जाऊया आता. तर गाईज आम्ही थांबलो आता बाजारपेठेमध्ये. बाजारपेठेमध्ये कशाला तर फ्रुट्स घ्यायला, कारण की आज इकडे जाणार ना आम्ही त्यासाठी. तर गाईज आता आम्ही थोडा पोचायला राहिलेला, आणि तेवढं त्या पावसाने लगेच सुरुवात केली. त्यावेळेला आम्ही थांबले बघा कुठे झाडाखाली डायरेक्ट आता सगळेजण. तर बघ आम्हाला इथंच थांबायला लागले पावसामुळे. कुठं ह्या साईडला बघा गाईज कसला पाऊस आहे. बरं झालं आम्ही लवकर आलो इकडं. आता इथं पण आम्ही भिजणार जास्त वाटायला लागले. खतरनाक अवस्था होणार आहे बेकार. आम्ही पोचले आता गावाला. तेव्हा गाडी बाहेर काढून ठेवली काकानी, आणि काकाचं इकडे काम चाललं. तर पाऊस आला त्यामुळे पावसाने गेला सगळा गोंधळ आमचा. हे टाकलेलं वाळ्यातून सगळं हे केलंय. आजीच टाकले वाळ्यात घालायचं. होय होय काय चाललंय? कोणती खतरनाक नटली. शेंगा पप्पी दे की नाही, पप्पी दे. काय शेंगा मग खायला सुरुवात केली यांनी. बघू आम्हाला गलात बी होय. चला बघू आता. आवरलं का तुमचं? हाय शपथ, इथे बघा किती खतरनाक शेंगा. अजून येतोय हाय शपथ, इकडे शिजावलेल्या. हे झालं का डायरेक्ट? चला आता आवरत आहे त्यांचं. आवरलं की थँक्यू. मावशी पण आली. काका भिजला नाही ना? तर पप्पा पण का बाबा पण काम करायला लागले. तरी पप्पा जणलो वळत घालायचं काम यांचं. आणि मग आम्ही आता निघणार. मी आता गाडीत ते ठेवायला आलतो पिशवी. चिंगळी कुठे चढली? हा विरा तू कशीवर चढली? उचलून घेतलं आणि ठेवलं. तर हे जाऊ आम्ही जाऊ का आता? आम्ही सगळी गाडीत बसणार आता. ओके एवढी सगळी जण आम्ही बसणार गाडीत. मग तू बस वरती टापाव. हा का? पावशीला गावलाय पाड तो चिरून बाहेर सुरुवात आमची सगळ्यांची. काका आविरा तुला नाही कसंही करते उडते. शपथ बाबा खाते ते. दादा तुला खायचंय का? हो मला खायचंय. आता आंबा आम्ही आपलं ते सगळी बसतो. आम्ही गाडी पुसतोय अशी तिथं. चला 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 गाईज आम्ही निघालो आता फायनली. आवरलंय सगळ्यांचं ना. आविरा माया गेली आज. चल जय जय भवानी. शिवाजी. हमने पिया है टैक्सी वाला पूरी नजर ना क्यों पे
तर आता तुम्ही म्हणाल इथं हा उभा करायला याचा तेव्हा काय बघते काय विघ्नेश, काय ब्लॉग बघतोयस काय? होय विघ्नेश? काय माहिती नाही तरी एवढं काय लागतं माहिती त्याच्यात रेस बघतोय माझी. चल. आम्ही कट्टर किती वेळ जिंकू द्या RCB, पण आम्ही फक्त एकच. कट्टर असं पाहिजे, नाही तर RCB जिंकले गेले RCB कडून, असं नाही आमचं. तर विषय टॉपचा आहे. काही गाडीतनं आता बाहेर उतरलेलो, म्हणजे पिंपळमध्ये पोहोचलेलो, तर तेवढ्यात पाऊस पण धावलेला. मग इथं मोहन वडापाव सेंटरमध्ये आज थांबले आम्ही सगळेजण, कारण की इथला वडापाव फेमस आहे. तर बघा सगळेजण मीटिंगला थांबलेत, आहे ना विघ्नेश? काकीला वडापाव खायचे, त्यामुळे सगळ्यांना वडापाव भेटणार आता. हे आविरा वडापाव खायचे ना, काही तोंडात काय ती वाटत. वेटिंगला सगळे थांबले, काका गेलं आणायला. आले वडापाव आले, सगळे आणलीस ना? खातो मस्त मध्ये आम्ही वडापाव. वडापाव स्पेशल त्यांनी सुरुवात पण केली. इकडे सगळे अजून त्यांना पण मागे द्यायचे. आता आम्हाला चालत बोलवलंय बघा, गेलं तिकडं पुढं वडापाव खायला. वातावरणात वडापाव खायला आमच्याला आम्ही. इकडे बघतो. आता थांबलोय आम्ही, ते विघ्नेशला त्रास व्हायला लागलाय तेव्हा. म्हणजे तसं होत नाही कधी. झालं का आता? आहे ना त्रास नाही ना? चल. तर आम्ही पोहोचलो आत्ता काहीच. गाडी पार्क केली आणि बाबा घेऊन आला छत्री आम्हाला. पाऊस यायला लागला इकडं आल्यावर. एवढा जर पाऊस आहे ना बा, किती बाहेर पाऊस दिसते इकडं बा. अख्खे रस्ते ओले झाले. आम्ही सगळे बसून एवढी छत्री आहे, पण आम्ही काय भिजत नाही. चला आता आजीला भेटूया. पोचलोय घराच्या इकडं, तेव्हा छत्री पण ठेवली. बरं आहे का? आता ही आजी नाही, दुसरी आजी आहे. काय आजीला बरं आहे का? हो हो. ह्या आजीला बघायचं इथं. इंग्लिश बघितलंस का आजीला? आयुरा काय बघते इकडं? आजीचं घर कसं नाही, जुन्या पद्धतीने बांधलेलं आहे. आयुरा इकडं बघ, गाईन नाही कसं गेलंय बसायला मस्त मध्ये. हे भारी केलंय. आणि पावसामुळे वाचण्यासाठी म्हणजे इकडं बघा ना कसं आहे. म्हणजे असं तुम्हाला घराचं पण टूर देतो मी 1 मिनिट आता परत. बघा इथून आत आल्यानंतर आहे ना, म्हणजे त्या साईडने एंट्री. इकडं किचन आहे साईडला. किचन पण जुन्या स्टाईलमध्येच आहे, म्हणजे जुन्या वेळेस कसं होतं तसं सीमास. इकडं बघा जुनी भांडी, म्हणजे नवीनच येत आहे, नवीन सारखेच, फक्त जुन्या म्हणजे लय आधी घेतलेली आहेत अशी. इकडचं हे हा हॉल आहे फुल. इकडं बघा खाट आहे. त्या साईडला बेडरूम.
आपण बेडरूम म्हणतो पण इकडे काय म्हणतात मला माहिती आहे. शपथीत आल्यास लागलं. इकडे बघा कांदे कसे ठेवले तसं असं तिकडं. आजी बघूया काय दिसतंय का त्याला? कुठल्या डोळ्याचे गेले. या डोळ्याचं डाव्या डोळ्याचं. डाव्या. बस बाबू का बस. आता दवाखान्यात जायचं आजी. शेजारी शेजारी बसायला बसूया आजी शेजारी. विघ्नेश पण विचारतोय. सारखं मोबाईल बघून बघून झालंय आजीला. बघ त्यामुळे तू बघू नको सारखं मोबाईल. समजलं का. समजलं का आविरा. मोबाईल बघायचा नाही माझं बघण्यानं डोळा गेला का नाही. कळलं का. आजीचा मोबाईल बघण्यामुळे गेलाय. आलं का लक्षात. हा आता नाही ना बघणार तू मोबाईल. नाही आता निघालोय आम्ही आजीला घेऊन दवाखान्यात पुसेगावला. चला मला थांब. रोड बघा केवढा आहे छोटासा. छत्री पण घेतली कारण की आजीला पावसात हे व्हायला नको ना. म्हणजे पाऊस आला तिकडे तर बरं आपण धर. चला आपला आपण जाऊ. हा रोड बघा केवढंच आहे छोटासा. हो तेव्हा कुठे बसली. डिशूम डिशूम डिशूम. गाडी आणायला लागणार आहे कारण की गाडी तिकडे लावली ना पण पार्क केली त्या साईडला. तर तिकडून गाडी घेणार त्या साईडला मग जाणार. सगळे जण आलेत. तर आम्ही आत्ता पोचलोय पुसेगावमध्ये. आता विघ्नेशला औषध आणायला चाललोय खोकल्याचं. तर मेडिकल बघतोय आम्ही इकडं पुसेगावमध्ये. इकडं एवढ्या लांब आलो आम्ही शोधत आता या साईडला. फार गाडी राहिली आपली इकडे या साईडला. हा अजून पुढे आहे का. अजून पुढे वाटतंय. इकडं बघू इकडं कुठे भेटतंय आता. घेतलं आणि आता पाजाय पण घेतलं औषध. विघ्नेश मस्त आहे ना. विघ्नेश बघा ना काय त्याचं कसं झालं. आता डायरेक्ट घ्यायला पण आलोय. आता आलोय डायरेक्ट आम्ही. ते बघा इकडं सेवागिरी महाराज मंदिर. तुम्हाला पुसेगाव मध्ये आला असं तुम्हाला समजेल. सेवागिरी महाराजांचं मंदिर इकडे. ते खूप जुनं आहे मंदिर. आधी देवळातनं जाऊन येऊया. चला देवळ पण दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. इथून पण एंट्री आहे. मेन एंट्री तिकडून आहे त्या साईडला. या साईडला मेन एंट्री पण इथून जाऊ आपण असतं सगळेजण. तुम्हाला दाखवतो आत गेल्यानंतर. आता त्या साईडून आत गेलो नाही पण आता मी या साईडनं मेन गेटून चाललोय. तर तुम्हाला इथून अख्खा म्हणजे देऊळ कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. व इकडे लग्न चालू आहे त्यामुळे इकडं सगळी जत्रा आहे. जत्रा भरल्या म्हणजे वराती तिकडं सगळे जेवायला. हा मोठा हॉल आहे सगळ्यात आतमध्ये आलं मंदिरात की. तिकडं बघा आणि ह्या साईडला तेव्हा कसलं फुलांनी केलंय ना मस्त मध्ये. व्हाईट रोज सगळे रोज मध्येच येतं अख्खं. सेवागिरी महाराज समाधी असं पूर्ण लिहिलंय. आणि हे सेवागिरी महाराज त्यांचा मठ आहे हा असं पूर्ण. हा बघा ना केवढा खतरनाक दिसतोय ते. आपण आधी पाया पडून जाऊ दे. मंदिराची तुम्हाला दाखवतो तिथून. मंदिर साफ करायचं कसं आहे खतरनाक. आधी चप्पल काढून ठेवूया इथं मग तुम्हाला दाखवतो परत आज जा मंदिर कसं आहे ते. बघा इथून आज सगळं मंदिर आहे. म्हणजे असे जुन्या महाराजांचे पण येते सगळे इथं. इथं प्रसाद भेटतो या साईडला. आणि इकडून इथं मेन दर्शन आहे. मेन हे बघ या साईडला हे पूर्ण मंदिर आहे असं. आणि इकडं महाराजांचे त्या म्हणजे जे महाराज आहेत ना सेवागिरी महाराज त्यांचं सगळं म्हणजे काय काय केलं त्यांनी. कुठं कुठं बसलेले झाडाखाली हे ते सगळे. हे सगळे आलं पाय पडून आलं.
तू पाया पडून पण आलीच. चला की ठीक आहे. आम्ही पुढे येतो पाय आता. बघायच खतरनाक कसं येतं. इथून खाली जायला गणपती बाप्पा मोरया. पण खतरनाकच आहे. आणि इकडे त्यांच्या पायाचे ठसे येते त्यामुळं हे खूप खतरनाक आहे. तिकडून फिरून असं जायला लागतं. हे बघा इथं CCTV पण लागतात काय काय सेफ्टीसाठी. कोणी काय करू नये म्हणून. पण वरती आल्यानंतर बघा ह्या साईडला मारुतीचं मंदिर आहे. जय बजरंगबली. आणि इथून या एवढे छोट्या आहेत ना बाहेर जायला येतं. तुम्ही कुठून आला? कुठे इकडे आहे ना. सगळ्यात जुनं झाड आहे. त्या झाडाखाली महाराज बसलेले सेवागिरी महाराज. त्या झाडाखाली हे पिंपळाचं झाड आहे इथं. हे बघा पूर्ण अन्नदाता पिंपळ वृक्ष. या पिंपळ वृक्षाने श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांना दीक्षापीठ दिले. म्हणजे इथं महाराज बसायचे ते त्याचा विषय. त्यावेळेस झाड म्हणजे अजून जपून आहे. हे बघा इकडं पण. इकडं मंदिर आहे. मंदिर देवस्थान असं. आलो जाऊन चला आता बघूया काय होते. श्रीराम जय श्रीराम. सगळे हे प्रसाद होय. प्रसाद घ्यायचे आमचे. प्रसाद काय काय बघू. तर आता इकडे जेवण बघा काय काय. गोड आमटी भात आणि शिरा. शिरा चिकन लापसी नाही शिरा आहे. सगळेजण बसले आता जेवायला. हे बघा अख्ख्या पंक्तीत आम्हीच आहे. बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम कर कंड राहू दे. गुरुनाथ महाराज की जय. दिदू तू नाही जेवणार. तर आता जेवण हे उरकले आमचं आणि आम्ही निघालोय. जाता जाता आम्ही आलो आता रथ बघायला. बघा इथे झाकून ठेवलाय रथ. आणि हे मागेशी दाखवले त्याप्रमाणे सेवागिरी महाराज. इकडे रथ आहे. या साईडला पण रथ आहे पण झाकून ठेवला होता तो. तर गाईज आम्ही आता तिथनं डायरेक्ट आलोय आजीच्या घरी. कारण की पाऊस पडल्यामुळे आम्ही पटकन आलो. तर आता इथून आजीला सोडणार आहे आणि मग आम्ही जाणार आता डायरेक्ट वाईला. तर चला म्हणजे आधी काकाच्या तिथे जाणार परत आणि मग तिथं गाडी घेऊन आपली आणि मग तिथून जाणार. तर चला आता जाऊया. आजीला करूया बाय बाय. पाय हे पडूया आणि मग जाऊया. चल बाय बाय. इथून निघून आम्ही आलो परत आता बालुशाही घ्यायला. इथली स्पेशल आहे ना असे स्पेशल स्पेशल बालुशाही काळ्या कलरमधली. इकडं आज ह्यांचा बाजार आहे त्यामुळे बाजाराच्या दिवशी बालुशाही भेटतेच इकडं. ह्या साईडला सगळा पूर्ण बाजार भरलाय आणि आम्ही गाडी तिकडं पार्क केली आपली तिकडं वरती. त्या साईडला दिसते ना डंपर त्या साईडला. तर घेऊया हे बाजारात ना. आम्ही ते लिची पण घेतली आहे बघा. फळ स्ट्रॉबेरी का दिसतं पण ही लिची नाव यायचं. काहीच तर मी ड्राईव्ह करणार आहे. ड्राईव्ह गाईज फायनली आम्ही आत्ताशी घरी पोहोचलोय आणि आता आम्ही इथंच थांबणार आहे कारण की इथं काका काहीतरी प्लॅन करणार आहे. तो प्लॅन मी आता पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.